बलभीम बापू गायकवाड, बलभीम बापू गायकवाड, दगड अकोले तालुका माढा जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र चॅम्पियन वळू यांचा महूद यात्रा, बैलाचं नाव आहे राम. महूद यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचा मान सन्मान होतोय. रामचंद्र बलभीम बापू गायकवाड, दगड अकोले तालुका माढा जिल्हा सोलापूर यांच्या महाराष्ट्र चॅम्पियन ओळूच्या यात्रा कमिटी महूद बुद्रुकच्या वतीने मान सन्मान होतोय. त्यांनी तो स्वीकारावा अशी त्यांना विनंती आहे. नमस्कार. जुनं ते सोनं म्हणते ती पाहू शकता. मी आज आहे अकोले बुद्रुक तालुका माढा, म्हणजे टेंभुर्णीपासून हाकेच्या अंतरावरच आहे. टेंभुर्णी पंढरपूर रोडवर. आणि हा बैल जो आहे पाहू शकता, जो राम म्हणून जो जुना बैल होता, जे बरेचशा जुन्या जाणकारांच्या तोंडात नाव असते, चॅम्पियन झालेला. काजळी खिल्लारमध्ये बरंच ह्याचं नाव आहे आणि भरपूर गायी ह्याच्याकडून नैसर्गिक रेतन केले ते. आणि ह्याचं म्हणजे भरपूर महाराष्ट्रामध्ये नाव घेतलं जातं की चांगल्या पैदाशीचा चॅम्पियन वळू म्हणून. पाहू शकता भरपूर वर्ष जुना झाला. वयस्कर तरी मालकांचं म्हणणं आहे अजून चालू आहे नैसर्गिक रेतनासाठी आणि अजून पण डरकी मारतोय. एवढा सुंदर आखीव रेखीव पाहू शकता. या वळूची संपूर्ण मुलाखत आपल्या चॅनल पहा आवर्जून, कारण की हा वळू अजूनही आहे. आणि माढा तालुक्यात टेंभुर्णी पंढरपूर रोडवर हाकेच्या अंतरावर अवघड अकोले बुद्रुक गाव आहे, त्या ठिकाणी आहे. अजून नैसर्गिक रेतनाल चालू आहे. अजूनसुद्धा तुम्ही राम हा बऱ्याच ठिकाणी फिरलेला आहे, तर हा बैल तुम्ही नैसर्गिक रेतन करू शकता. तर पाहू शकता कशी सुंदरता याची. अजूनही डरकी मारतोय आणि ताईटपणा पहा, अजूनही सुंदरता पहा त्याची. त्याचा रूप अजून जसाच्या तसा आहे. आणि दुधाच्या वंशावळीचं टेस्टिकल पहा कसं आहे. दुधाची वंशावळ आहे. पाहू शकता सुंदरता ह्याची. बऱ्याचशा लोकांकडून ह्या वळूची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की तो वळू आता अस्तित्वात नाही आहे. काही लोकांनी सांगितलं की तो म्हातारा झाला, खटकाला दिला. काही लोकांनी सांगितलं की तो आता वयस्क झाल्यामुळे नैसर्गिक रेतनाल चालू नाही, परंतु तो अजून पण चालू आहे. पाहू शकता डोळे पहा किती मोठे आहेत. पहा अजून सुद्धा डोळ्यात पाहू शकता त्याची जरब कशी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. आपण अकोले बुद्रुक तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे आलेलो आहे. टेंभुर्णीपासून पंढरपूर रोडला हे हाकेच्या अंतरावर गाव आहे. आणि ते बलभीम बापू गायकवाड यांच्याकडे हा राम म्हणणारा जुना चॅम्पियन वळू आहे. ह्याचं महाराष्ट्रामध्ये भरपूर नाव आहे आणि ह्याची सुंदर भरपूर कालवड खोंड हे आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या चांगल्या गोठ्यामध्ये दावणीला आहेत. आणि हा भरपूर फिरलेला आहे. ह्याची भरपूर लोकांकडून ह्याचं नाव ऐकलेलं होतं मी. पाहू शकता अजूनही डरकी चालू आहे ह्याची. आणि मालकांचं म्हणणं आहे अजूनही नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. हा दुधाच्या वंशावळीतून आहे. आणि शिवाय काजळी खिल्लारमध्ये सर्वात सुंदर आणि चॅम्पियन वळू आहे. भरपूर लोकांना माहिती आहे की राम हे नाव खिल्लार क्षेत्रामध्ये आवर्जून घेतलं जायचं, कारण की हा वळू
नैसर्गिक रेतनासाठी. आणि ह्याचे बरेचसे खिल्लार, कालवडी, खोंड बरेचसे चॅम्पियन झालेले आहेत, पाहू शकता. नमस्कार मालक, आपलं नाव सांगा. मी हनुमंत उर्फ रवींद्र बलभीम गायकवाड, अकोले बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य. मोबाईल नंबर सांगा. 9730272241. किती वर्षापासून राम आपल्याकडे आहे? ही 2015ला आपण घेतला. कुठून घेतला? ह्याची वंशावळ काय माहित आहे? पंढरपूर. पंढरपूर. कोणाकडून घेतला? ही पवार म्हणून एक आमचे मित्र होते, त्यांनी आपल्याला पवार. पंढरपूर गाव कुठलं? कवटळी. पंढरपूर कवटळी हो येथील पवार यांच्याकडून घेतला. हो, आदत असताना घेतला. आदत असताना घेतलेला. त्याच्या आई वडील काय विचारले होते तुम्ही? नाही नाही विचार. पडलं की घेतला आपण. लहान होतं. म्हणजे यात्रेत घेतला? नाही, घरी जाऊन घेतला. घरी जाऊन घेतला. मग त्यांच्या घरच्या गाईचा होता का त्यांनी कुठून आणला? घरच्या गाईचा होता. त्याच्यानंतर हा आपल्याकडे किती वर्ष राहिला? हा 3 वर्ष राहिला आपल्याकडे. 3 वर्ष. 15 पासून 18 पर्यंत. त्याच्यानंतर हा कुठं दिला? हा पंढरपूरला विकला होता, सोनक्याला. पंढरपूर, सोनके ते मल्हारी हाके यांना विकला होता. त्यांच्याकडे किती वर्ष होता? त्यांच्याकडे 2-2.5 वर्ष. 2-2.5 वर्ष होता. 2-2.5 वर्षात त्यांनी किती गायी भरवले साधारणतः? साधारण 3000-3200 गायी भरल्या त्यांनी. आणि आपल्याकडून जाण्याआधी किती भरल्या होत्या? आधी आपण 700 गायी भरल्या. 700 गायी. हो. आणि 2 ते 3 हजार त्यांनी भरल्या. हो. त्याच्यानंतर त्यांच्याकडून कुठे गेला तो? 3 बाजारे त्यांनी, म्हणजे त्यांचं काय असेल घरगुती काय आपल्याला माहिती नाही, पण ते त्यांनी विकला. हा, तो विकला सांगोल्यातून अकलूजला, अकलूज मधून तो नगर जिल्ह्यामध्ये. हा, सांगोल्यातून कुणाला विकला? तो काय आम्ही काय चौकशी, फक्त त्याची चौकशी. अकलूजच्या व्यापाऱ्यांना विकला. अकलूजच्या व्यापाऱ्याने परत पुण्यामध्ये गेला. पुण्यातून परत कर्जत तालुक्यामध्ये, कर्जत नगर जिल्ह्यात कर्जत तालुका. हा, आणि त्या व्यापाऱ्याकडून त्याने व्हॉट्सअपला टाकल्यानंतर तो आपल्याला पाहिला. हा, तर त्या व्यापाऱ्याने सांगितलं की बैल आलाय, ओळू आहे, तुम्हाला पाहिजे का? आणि ज्यावेळेस त्याचा फोटो आम्ही पाहिला त्यावेळेस त्यांना माहित नव्हतं की ही रामची जुनी मालक आहे ती. मग त्यांना म्हटलं घ्यायचं आहे आपल्याला. मग आमचा बारका भाऊ आणि दोघही भाऊ तिथं गेली त्यांच्याकडे. दुसऱ्या दिवशी सकाळी, संध्याकाळी आम्ही त्याचं पाहिलं. आणि सकाळी तिथं गेल्यानंतर त्याचा जे काय असेल ती किंमत आपण लगेच ठरवून त्या दिवशी घेऊन आलो. किती वर्ष झालं आणलेलं तुमच्याकडे? आता 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. वळ्याला बरोबर 2 वर्ष होतात. आता आणल्यापासून किती गायी भरवल्या? साधारण 500 गायी झाल्या. 500 गायी. हो. आणल्यापासून 500 गायी झाल्या. आज मी तिला हा बैल डरकी मारतोय. हो. ह्याचं वय साधारण किती वर्षात झालं? पहिले 2 वर्ष आणि हे 25, म्हणजे 15 ते 13 पासून आज कितीपर्यंत झाले? 13-26, म्हणजे 13-14 वर्षाचा बैल आहे. 13-14 वर्षाचा. हो. आता सध्याला नैसर्गिक रेतनाल चालू आहे का ही? हो, चालू आहे. गाय भराय चालू आहे. हो. मागच्या 2 दिवसातच गाय भरलेली आहे. किती घेताय गाय भराय आपण? 2000 घेतो. लांबून आलं तर 1500 रुपये घेतो. आपल्याला प्रत्यक्ष फोन करून यावं लागतंय का डायरेक्ट आलं तरी चालतंय? डायरेक्ट आलं तर चालतंय. लोकांना माहिती आहे ह्या 3 वर्षाच्या काळामध्येच त्याचं थोडस लोकांना विकला म्हणून माहिती झालं, त्याच्यामुळं आमचं खंडन झालं त्यामुळे. पण आता व्यवस्थित आहे. किती ठिकाणी चॅम्पियन झालाय हा? उरुळी कांचनला पहिल्यांदा आम्हाला महूद मध्ये प्रथम क्रमांक मिळाला. महूद नंतर बारामती नंतर उरुळी कांचन नंतर पुशेगाव नंतर कोल्हापूरला कुठे ते कुठलं मठ, कनेरी मठ. आणि ह्याला जर चॅम्पियन नाही घोषित गेलं तर जनतेतून ह्याच्यासाठी तक्रार होत. एवढ्या मोठ्या ह्याला का चॅम्पियन नाही म्हणून. मग काही गोष्टी वसिलेबाजी उभी चालत होत्या. त्याच्यामुळे ती ही नाही. आणि जे दिलं ते समाधानाने दिलं आपल्याला. आता ह्याचा खुराक चालू काय असतोय? आता एवढं जरी झालं तरी डरकी मारतोय हा, म्हणजे ह्याला खुराक असतं, पेंड असते, थोडस कणिक, बरडा.
चालू असते. चालू असते त्याचं. अजून किती गायी काढण्याची क्षमता आहे दिवसात तरी साधारण? म्हणतं कशी त्याला कारण आजपर्यंत त्याच्या जोडीचा एकही बैल नाही, त्याच्या जोडीचा एकही टिकला नाही, अस्तित्वात नाहीच. पाहू शकता अशा प्रकारचा गाय. किती वर्षापासून तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये, वळू क्षेत्र? आमची सुरुवातच इथून झाली, रामपासून सुरुवात. सुरुवात झाली. ह्याच्यानंतर कुठला आणला होता काय तुम्ही? आहेत की वरती आहेत दोन आहेत अजून. काजळी खिल्लारच आहे का दुसरे? नाही, आता हे ह्याच्यातला आहे आता, म्हैसूर मधला. म्हैसूर किल्ला म्हणजे रेस क्षेत्र चालू झाल्यामुळं रेस क्षेत्रामधला पण ठेवला आहे. म्हैसूर किल्लार. आणि दुसरा कुठला आहे? साधाच आहे तो. साधा आहे. पाहू शकता अशा प्रकारचे जातीवंत खिल्लार सांभाळण्याचं काम केलेलं आहे जोपासण्याचं मालकांनी. आणि सुंदर आहे. लांबून जर रस्त्यावरून पाहिल्यानंतर ह्याच्याकडे लक्षात येते की हा जातीवंत ब्लड लाईनचा जुना मोठ्या मापाचा आणि रुबाबदार वळू आहे. आणि दुधाच्या वंशावळीतून. आणि ह्याची पैदास सगळ्यांना माहिती आहे की कशी पडते, सर्वांना माहीत आहे. ह्यांनी भरपूर ठिकाणी नाव केलेलं आहे. ह्याचं नाव चांगला एक काजळी खिल्लार वळू म्हणून होतं आणि अजूनही आहे. नैसर्गिक रत्नासाठी पण चालू आहे. लोकांना मधल्या काळात ह्यांनी विकला असं माहिती असल्यामुळे लोक येत नव्हती, परंतु हा परत मालकांकडे आलेला आहे. नैसर्गिक रत्नासाठी चालू आहे. ज्यांना कोणाला गायी भरायच्या असतील, चांगल्या काजळी खिल्ला किंवा चांगली जातीवंत पैदास करायची असेल तर आवर्जून ह्या बैलाकडून करा. डरकी मारणारी पैदास आहे आणि अजूनसुद्धा अंगापिंडाने रुबाबदार मजबूत आहे. खूर, नक्या, छाती पाहू शकता. वशिंड थोडीसुद्धा गळालेली नाही आहे एवढ्या वर्षाचा बैल होऊन सुद्धा. कान पाहू शकता बारीक आहेत. डोळे मोठे आहेत, एकदम भोकरासारखे मोठेचे मोठे काळेझार डोळे आहेत. नाक काळा आहे, शिपटीचा गोंडा काळा आहे आणि खूप सुंदर राखीव रेखीव देखणी पैदास आहे. अशा जुन्या जाणकार व्यक्तींकडून चांगल्या चांगल्या वळूची जास्तीत जास्त पैदास करून चांगले जास्तीत जास्त खिल्लार वाढवण्याचा प्रयत्न करा. मालक आपला नंबर सांगा की एक नाही लागला तर दुसरा कॉन्टॅक्ट करतील लोक. 8698 हां 159815. दुसरा पहिल्यांदा सांगितलं 9730 27 42 11. पाहू शकता मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे. ज्यांना कोणाला नैसर्गिक रत्नासाठी हवं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की राम हा खिल्लार क्षेत्रात नाव कमवणारा काजळी खिल्लार वळू अजूनही आहे आणि नैसर्गिक रत्नासाठी चालू आहे. हे लोकांपर्यंत पोहोचू द्या. बरेचशा लोकांना माहिती नाही आहे की राम कुठं आहे. बरेचसे लोक नाव पत्ता सांगत नाही. मी सुद्धा स्वतः विचारलं होतं की राम म्हणून काजळी खिल्लार एक चांगला वळू होता कुठे, पण मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं नव्हतं. मी कार्तिक वारीमध्ये बऱ्याचशा वळू मालकांना विचारलेलं आणि मागी वारीमध्ये पण विचारलेलं. तर पाहू शकता मी पण अचानक म्हणजे मलाही माहीत नव्हतं, परंतु जाता जाता रस्त्याला बोर्ड दिसला म्हणून मी आवर्जून मालकांना फोन केला. इथं आल्यानंतर मालकांकडून माहिती भेटली की हा तोच राम म्हणून जो काजळी खिल्लार क्षेत्रामध्ये नाव कमवलेला वळू आहे, हा तोच वळू आहे. तर पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर सोनं, जुनं ते सोनं म्हणते तसं आहे. आखीव रेखीवपणा अजून जिथल्या तिथं बांधा थोडा सुद्धा ढळलेला नाही आहे. जेवढ्यात तेवढं मजबूत शरीरयष्टीचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि जेवढं होतं होईल एवढं शेअर करा. खिल्लार कृषीधनच्या माध्यमातून आपण जे वळू गाव परिसराच्या बाहेर किंवा तालुक्याच्या बाहेर लोकांना माहिती नाहीत ते यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. ज्यांना कोणाला खेडोपाडीचे वळू माहिती असतील किंवा ज्यांना परिसरात सोडून तालुक्याच्या बाहेर माहीत नाहीत अशा लोकांचे नाव पत्ता सुचवा. आपण त्यांची आवर्जून जाऊन मुलाखत घेऊ. गाय गोटा मालकांचे नाव सुचवा, आपण त्यांची आवर्जून मुलाखत घेऊ. धन्यवाद.
कसं आहे रुबाब आणि डरकी, जुनं ते सोनं. पाहू शकता किती वय झाले ते माती उकरतो, डरकी मारतो. पाहू शकता, पाहू शकता जमीन हादरवणारी डरकी. ही आहे जुनं ते सोनं. पाहू शकता आत्ताच्या काजळी खिल्लारमध्ये असं एवढं ही पाहायला भेटत नाही. कसा आहे रुबाब जुना खिल्लार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.